ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माँ यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपण जे चिंतन करत आहोत ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सारे आनंदाने जीवन जगण्यासाठी जेव्हा प्रत्येकाच्या मनात आपण सर्वांनीच आनंदाने जीवन जगायचंय असा जर विचार असेल, अशी जर भावना असेल, तर तिथे सगळा आनंदाचा माहोल तयार होतो. एखादे समूह जेव्हा एकमेकांना आनंद देण्यासाठी, म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा सण साजरे करत असतो, तो आनंद आपल्यालाही होत असतो आणि आपण इतरांनाही शुभेच्छा देतो किंवा काही वस्तू देतो, गिफ्ट्स देतो आणि त्याच्यातून आनंद प्रगट करत असतो. म्हणजे हा आनंदाचा विचार सर्वांनाच आनंद होतो, तो उत्सव असतो. जेव्हा प्रत्येक जो काही 5 माणसं एकत्र आहेत, प्रत्येकाने एकमेकाला आनंद देण्यासाठीच बोलतायत, वागतायत, सगळं होतं, तेव्हा काय होतं, तो एक उत्सव असतो. म्हणून आपण सारे आनंद जीवन जगू याचा अर्थ उत्सव साजरा करता आला. हा उत्सव म्हणजे आनंदाचा. इथे कर्मकांडाच्या गोष्टी नाही करत आपण, की आपले विचार, आपलं बोलणं, आपलं आचरण हे कसं असलं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग. तो सर्वांना आनंद देणारा असला पाहिजे आणि आपण स्वतःही तो आनंदातून ते करता आला म्हणून आनंद मिळवणारा असला पाहिजे. म्हणून आनंद द्यायचा पण असतो आणि आनंद अनुभवायचा सुद्धा असतो, दोन्ही बाजू. म्हणून इथे ह्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, ते इथे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं. ज्यांच्याशी आपला संबंध आहे तो समोरच्या व्यक्तीचा जर आपण मनातून सन्मान किंवा सन्मानाची भावना ठेवली तर आपलं बोलणं सुधारतं. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला सन्मान असतो किंवा आदर असतो तर त्याच्याबरोबर आपण कसे बोलणार, आदरपूर्वक बोलतो. तिथे उगीच काहीतरी वेडावाकडं बोलत नाही आपण. म्हणून इथे प्रत्येक जिथे ज्यांच्याशी आपला संबंध येत असतो त्या प्रत्येकाबद्दल आपल्याला आदर व्यक्त केला पाहिजे. आदर व्यक्त करण्यापेक्षा आपण आपली देहबोली, आपलं बोलणं, आपले विचार हे आदरयुक्त असले पाहिजेत. थोडक्यात दाखवण्याची गोष्ट नाही, तर तिथे आपोआप आदर समोरच्याला ते लगेच समजून येतं की ही व्यक्ती आपला आदर करते किंवा आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपल्याशी संबंध ठेवून इच्छिते आणि तिथे आनंद असतो. लक्षात घ्या, कोणी आपल्यालाच आपण जर बघितलं, आपल्याला जर कोणी सन्मान केला, मान दिला, चांगल्या गोष्टीबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या आदरपूर्वक, आपल्याला खूप आनंद होतो. तसं आपल्याला तसं इतरांना आनंद होतो. आहे किती सोपं की सर्वांचा आदर करणं. ज्यांच्याशी आपला संबंध येतो आहे की अगदी समोरासमोर आपण बोलतो आहोत की समोरासमोर माणसं आपण एकमेकाला भेटतो आहोत आणि त्यावेळेला आपण त्यांच्याशी हसून आनंदाने किंवा आदरपूर्वक जेव्हा संबंध ठेवतो, बोलतो, विचार करतो, उच्चार करतो, तेव्हा खरा आपण साऱ्या आनंदाने जीवन जगूयाचा अर्थ आपल्याला कळेल. इथे सर्वांबद्दल मोकळेपणाने आपल्याला हा संबंध जोडता आला पाहिजे. हा मोकळेपणाने संबंध जोडण्यासाठी पारमार्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर नेहमीच सांगितलं जातं की प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती नांदते. म्हणजे आपण तर असंच सांगतो नेहमी, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती, पारमार्थिक दृष्टिकोन. एखाद्याला हा पारमार्थिक दृष्टिकोन नसेल तर व्यावहारिक दृष्टिकोनातून काय, व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला आदर करता आला पाहिजे, सन्मान करता आला, तेव्हा त्या वेळेला, त्या क्षणी आपण आनंदही देतो आणि समोरच्याकडून सुद्धा आपल्याला तेवढ्याच पटीने आनंद मिळतो. म्हणून सोपं सगळ्यात जीवन जगायचं म्हणजे प्रत्येकाशी आदरयुक्त संबंध आपल्याला ठेवता आले पाहिजे. आदरयुक्त म्हटल्यानंतर इथे वाईट काहीच नाही, उलट सगळ्या चांगल्याच गोष्टी घडतात.
आणि त्यामुळे एका बाजूने आदरयुक्त संबंध जोडणं आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला आपण जे करतो ते जबाबदारीने करता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतःकडे ती जबाबदारी असली पाहिजे. लोकांना हक्क हवेत पण जबाबदारी नको, असं आपण पाहतो. एखादं पदवी मिळाली की एखादं पद मिळतं, हक्क मिळतो, त्यावेळेला सत्ता गाजवण्याचा एक हक्क मिळतो. किंवा एखादं आपण ऑफिसमध्ये जातो, तर ऑफिसमध्ये एखादा बॉस असतो, तर बॉस असल्यामुळे सगळे सन्मान तर करत असतात त्याचा, पण त्या सन्मान ते करत असताना त्याच्या ठिकाणी त्याला जी सत्ता आहे आणि त्या सत्तेचा जर हक्क, त्या सत्तेच्या आनंदाला अनेक हक्क मिळतात, अनेक मान सन्मान मिळतात, अनेक गोष्टी तो करू शकतो. पण त्या पदाची जी जबाबदारी आहे ती जर त्याला समजून घेता आली नाही तर मात्र त्या पदाचा गैरवापर केला असं म्हणावं लागेल. म्हणजे ती व्यक्ती मोठी पदाधिकारी असली तरी समोर लोक त्याचा सन्मान करतील पदामुळे, पण त्याच्या मागे त्याची निंदा करायला लागतात की त्याच्याबद्दल अनिष्ट चिंतन केलं जातं की बाबा हा माणूस बरोबर नाही, तो आपल्या पदाचा गैरवापर करतोय. म्हणून समाजामध्ये आपल्याला अशी लोक भरपूर दिसतात, पदाचे सगळे फायदे तिथे घेतले जातात, पण आपली काय जबाबदारी आहे याची जाणीव त्या व्यक्तीला उरतच नाही. आणि त्यामुळे त्या पदाचा गैरवापर झाल्यामुळे तिथे जे चांगल्या गोष्टी घडायच्या ते घडत नाही. म्हणून पद कोणतेही असो, आपल्याला ती जबाबदारीने ती सांभाळता आलं पाहिजे. कोणतेही पद, उच्च पदस्थ असलं त्यांनी अधिक जबाबदारीने सांभाळलं, मग त्याची जबाबदारी येते की त्या पदाचा त्याने मान ठेवला पाहिजे, ते पदाचा सन्मान होतो. जबाबदारीने जो वागतो त्याचा तो आपला स्वतःचाही सन्मान सांभाळतो आणि जी काही आपली परिस्थिती असेल, जे काही आपल्या वाटायला नाही, त्या सगळ्या गोष्टीचा तो सन्मान करतो, हा त्याचा अर्थ असतो. त्या सन्मानातून जमीन सन्मान आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी एकत्र ज्या होतात त्यावेळेला तिथे सहज आनंद निर्माण होतो. म्हणून जबाबदारी हवीच. जबाबदारी कशी हवी? छोट्या छोट्या गोष्टीत लक्षात घ्या. जबाबदारी म्हणजे नेमकं काय? खूप मोठं काही नसतं. आपल्याला कार्यक्रमाला कोणीतरी बोलवतं, 6 वाजता बोलवतात, आपल्याकडे अशी एक नवीन फॅशन म्हणा किंवा कोण एवढं वेळ जातं अशीच एक भावना म्हणा. 6 वाजता बोलतं, हे 6:30 7 वाजता सगळी मंडळी बरी ज्या जातात, त्यामुळे त्या कार्यक्रमाचा खरं तर आनंदच ते घेऊ शकत नाहीत. उशिरा आल्यामुळे अगोदर त्यांचा काही जो आनंद तिथे प्रकट झाला असेल, कार्यक्रमात काही खेळ झाले असेल, त्याचा उपभोग घेत नाहीत आणि मग शेवटी येतात आणि मग गोंधळ होतो. म्हणजे वेळेवर जाणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही प्रत्येक व्यक्तीने समजलं. तुमचा सन्मान म्हणून तुम्हाला कार्यक्रमाला बोलवलं, सन्मान केला असं तुमचा, पण त्या सन्मानाचा आपण दुरुपयोग केला. ते सन्मान केला म्हणजे हो येतो म्हणतो, येणारही असतो, पण वेळेवर जात नाही. आणि मग वेळेवर न झाल्यामुळे तिथे जो सगळ्यांमध्ये मिळून मिसळून जो आनंद आपल्याला साजरा करायचा असतो, आनंद अनुभवायचा असतो, त्या आनंदालाच आपण मुकतो. आहे सोपी गोष्ट. माणसं म्हणजे आज आपल्याकडे जी माणसं आपण पाहतो की वेळेवर जाणं म्हणजे मूर्खपणा असंच समजलं जातं बऱ्याच वेळेला. कुठेही अगदी हल्लीच एका लग्न समारंभाला 6:30 वाजता बोलवलं होतं. मोठी उच्चपदस्थ व्यक्ती आहे, असं लहान व्यक्ती नव्हती, त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि 6:30 म्हटल्यानंतर 8 वाजता प्रवचन होतं. 8 वाजता प्रवचन अटेंड करायचं आणि 6:30 उच्चपद त्याचा सन्मान म्हणून त्या लग्नात जायचं होतं. तर मी 6:15 जाऊन बसलो तिथे. एकही माणूस नव्हता. आता 6:15च्या आसपास तर 6:30 लग्न म्हटलं तर सगळं 6:30 वाजले तर नवरा नवरी नव्हते किंवा त्यांच्या दोन्ही बाजूचे कोणी मंडळी ती नव्हती. 1-2 किरकोळ इकडे तिकडे फोटोग्राफर होते, कोणी काय डेकोरेशन करणारे होते, सगळं होतं. 6:30चे 7 झाले तरी कोणाचा पत्ता नाही. 7:15 म्हणजे पाऊण तासानंतर, 6 वाजता बोलून पाऊण तासानंतर यजमान मंडळी यायला लागली, 1-1-2-2. मग त्या माणती उच्चपदस्थ व्यक्ती भेटल्या तर नमस्कार वगैरे केला आणि तिथून मग बाहेर पळावं एवढंच मग बघायचं. कधी लग्नाला कोण थांबतं मग, कारण परत 8 वाजता प्रवचनाला यायचं होतं. म्हणजे इथे आपण वेळेवर गेलो तरी लोक जे कार्यक्रम ठेवतात, काही लोक त्या कार्यक्रमाची वेळ तशीच द्यायला पाहिजे की त्या वेळेला ते सुरू झालं पाहिजे. वेळेचं महत्व जे आहे ना
ते आपल्याकडे बऱ्याच लोकांना ते समजून घेता येत नाही की ते वेळ टाळणं, पण आलेली वेळ टाळतो म्हणजे आपण चांगल्या संधी सोडतो हे लक्षात येत नाही. समजून घ्या. आमचे मित्र एकदा जपानला गेले होते आणि त्यांनी सांगितले ते तिथे वेळेचं एवढं महत्व आहे. 5:25 म्हणजे 5:25. ती मंडळी, भारतीय मंडळी जरा थोडीशी उशिरा पोहोचली, त्यांची 5:25ची बस त्यांच्याकडे थांबली नाही. तेव्हा इतकं महत्व. म्हणजे आपण काय करतो, अरे उशिरा जरा थांबूया, जरा थांबूया, आणि आपण त्या वेळ काढू पळामध्ये आपण नकळत पाठिंबा देतो. आता काही वेळेला ते थांबावं लागतं, काय अडचणी असतील असं समजून. पण खरं म्हणजे प्रत्येकाने हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला 6 वाजता बोलू म्हणजे 6ला 5 मिनिटांनी तिथे पोचलं पाहिजे. हा विचार जर प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असेल ना, तर वेळेचं महत्व कळतं. आणि वेळेचं महत्व कळलं की तिथे जे कार्य आहे ते वेळेवर होतं, कार्य वेळेवर झालं की तिथे आपल्याला समाधान मिळतं, तिथे आनंद मिळतो. आहे सोपं सगळं, पण आपण त्या सोप्या सोप्या गोष्टी पण सांभाळत नाही. म्हणून कोणीतरी आपल्याला सन्मान केला तर सन्मानाचा आपल्याला अधिक त्या सन्मानाप्रमाणे आपलं वागणं ही आपली जबाबदारी आहे. पण हल्लीच्या काळामध्ये लोकांच्या ते लक्षात येत नाही. म्हणून कोणताही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाला जे मंडळी वेळेवर येतात, तो कार्यक्रम वेळेवर सगळा सुरू होतो, तिथे आनंद सुरू होतो आणि त्याचं खरं मौज असते. नाही तर आपण वेळेवर येणार नाहीत मंडळी, जे यजमान आपला वाट बघत बसला, कधी येणार कधी येणार कधी, त्या सगळ्या कार्यक्रमाचा विचका होऊन जातो. म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या आयुष्यातल्या गोष्टी सुद्धा समजून घेणं आणि त्या समजून घेऊन आपण जबाबदारीने वागणं ही महत्वाची गोष्ट आपल्याला जर कळली तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून कोणीही कितीही जर जायचं असेल तर त्यासाठी कोणी 6 वाजता बोलतो, आपल्याला तिथे जायला किती वेळ लागेल याचा हिशोब आपल्याकडे असला पाहिजे. त्याच्यापेक्षा आणखीन 5-10 मिनिटं अगोदर आपण निघायला पाहिजे. त्यामुळे आपण वेळेवर पोचतो. आपल्याला 5 वाजता बोलतो, आपण 4:45ला घरातून निघणार, मग धावाधाव करणार, पळापळ करणार, टेन्शन घेणार, मध्ये काही गाड्या अडकले की कुठे गर्दी झाली तिथे जाणार, परत तिथे मग धावधाव. आता ह्या वेळेवर पोहोचण्यासाठी हा माणूस धावतो. मग आपला वाटतं केवढी जबाबदारी, चुकीची जबाबदारी काहीच नव्हती. जबाबदारी असेल तर तो 4:45लाच निघाला असेल तर 45 मिनिटं लागणार असतील की 40 मिनिटं लागणार, तर आपल्याला 45 मिनिटं लागणार हिशोबाने त्याने निघायला पाहिजे. तर तो सावकाश आरामात आनंदाने गेला असता. वेळेवर पोहोचायचं असेल तर आपल्याला त्या वेळेचं बरोबर नियोजन करता आलं पाहिजे की आपल्याला इतका वेळ लागतोय, त्यापेक्षा 5-10 मिनिटं अगोदर जर आपल्याला पोचायला जायला 15 मिनिटं लागत असेल तर आपल्याला 20-25 मिनिटं अगोदरच निघायला पाहिजे. म्हणजे सगळं काही व्यवस्थित होतं. आपण काही खूप मोठे बिझी असतो, असं असतं आणि मग वेळेवर येता येत नाही अशी काही मंडळींना वाटतं, ते काही खरं नाही. अगदी जवळजवळची मंडळी सुद्धा कार्यक्रमाला 5-10 मिनिटाचा रस्ता आहे, 15 मिनिटाचा रस्ता आहे, जाऊया करून कुठेतरी वेळ काढतात. आणि ही जी वेळ चुकली किंवा मग म्हणतात काय, गाडी उशिरा आली. गाडी उशिरा येत नाही, आपणच उशिरा गेलेलो असतो. म्हणजे गंमत असते की कारण सांगताना आपण बराच ट्रॅफिक भरपूर होतो, गाडी उशिरा होती. अरे हे सगळं नेहमीच आहे मुंबईत, आणि नेहमीच मुंबईत असल्यामुळे त्या मुंबईत असलेल्यांना ही सवय माहिती पाहिजे की किती वेळा आपण पोहोचलोय आणि किती वेळा पोहोचलं पाहिजे. म्हणून वेळेवर पोहोचणं ही आपली जबाबदारी आहे. लक्षात ठेवा. सर्वांचा आदर करून आदरपूर्वक सर्वांशी बोलणं ही आपली जबाबदारी आहे. समाज आपण म्हणतो. समाज म्हणजे काय? समाज म्हणजे नुसती 10 माणसं एकत्र जमली म्हणजे काय समाज झाला, की 100 माणसं झाले की समाज झाला? नाही, तो समूह आहे, तो समाज नाही. एक एवढा माणसांचा समूह झाला. आता त्या समूहामध्ये सगळी माणसं एक भलतीकडे धावाधाव करत असतील तर तो समाजच नव्हे. समाज म्हणजे काय? समाज म्हणजे एकमेकाबद्दल आपलेपणा जिथे जपला जातो तो असतो समाज. आपलेपणा जमणं. म्हणून कुठची संस्था, त्या संस्थेमध्ये जर एकमेकाबद्दल जर आपलेपणा नाही, आपण श्रेष्ठ आहोत, इतर कनिष्ठ आहोत, या दुजेभावातून जर पाहत असतील तर त्या संस्थेचं कार्य व्यवस्थित चालू शकत नाही. कारण प्रत्येकाला आपला सन्मान व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याला स्वाभिमान असा शब्द वापरला जातो. की स्वाभिमान नसेल तर जीवनात काय अर्थ आहे असंही म्हटलं जातं. पण त्याला मर्यादा आहे. स्वाभिमान असला पाहिजे,
पण स्वाभिमानाला मर्यादा आहे. स्वाभिमानासाठी नाही, पण सर्वांनी आनंदाने जीवन जगण्यासाठी आपण एकमेकाला मान दिला पाहिजे, एकमेकाचा सन्मान केला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. बघा, सन्मान केला तर आनंद आहे आणि सन्मान नाही केलं तर ते दुःख आहे. तर कोणाचा अपमान करा, बघा, 2 शब्द वेडवाकडे बोला, टोचून बोला, ती व्यक्ती बघा कशी तुमच्याकडे, कशी लांबून, कशी तेवढ्याच द्वेषाने पाहिजे की तेवढ्याच रागाने पाहिजे की तुमच्या कशी दूर पळेल. या माणसाबरोबर जायलाच नको, तो काय माणूस, त्याला काही कळतच नाही, इतरांचा सन्मान करायला त्याला कळत नाही, असं आपण नेहमी म्हणतो. पण ही अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला आपला सन्मान व्हावा वाटतो. लहान मुलाला सुद्धा तुम्ही सन्मान दिला तरी तो खुश होतो. मोठ्यांचं तर बाजूलाच व्हा, तुम्ही लहान मुलाला जर तुम्ही कौतुकाने वगैरे, अरे वा वा किती छान झालायस, अरे मोठा शहाणा झालायस, मोठा झालायस, असं म्हटलं की त्याला बरं वाटतं, खुश होतो तो मुलं. तसंच सर्वांना तो हवा असतो, पण तो सर्वांना हवा असताना प्रत्येकाचा आपल्या मनामध्ये सन्मान देणं आणि सन्मानातून वागणं, 2 गोष्टी आहेत. सन्मान देणं आणि सन्मानात वागणं ही आपली जबाबदारी आहे. समाजात ज्या आपण राहतो आहोत, समाज म्हटलं की एकमेकाबद्दल जे आपल्याला आपलेपणा जपायचा आहे, तिथे एकमेकाला सांभाळणं ही सुद्धा आपली जबाबदारी असते. आणि सांभाळण्यासाठी एकमेकाबद्दल एकमेकाने आदर व्यक्त करणं, मग ते शब्दाने होतं, कधी आपल्या देहबोलीतून होतं. किंवा देहबोली, ही देहबोली जास्त बोलकी असते. काही माणसांची देहबोली समोरच्याचा अपमान करणारीच असते, पण बोलताना ते अगदी मार्दव ठेवून मी तुमचा सन्मान करतो वगैरे बोलतो, पण त्याच्या वागण्या बिगण्यातून कळतं की ह्याला काही सन्मान निर्माण नाही, आणि त्याच्यातून दुःख निर्माण होतं. तिथून सगळ्या अनिष्ट गोष्टी घडतात. म्हणून अगदी मनपूर्वक प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाचं भलं व्हावं हा जसा विचार असतो, तसं प्रत्येकाला आपल्याकडनं सन्मान दिला गेला पाहिजे. समोरच्याचा आदर आपण राखला पाहिजे. आदर राखणं म्हणतो. बोलण्यातून, वागण्यातून सगळ्या बाजूने आपल्याला आदर राखता आला तर आपल्याला आनंदाने जीवन जगतात. आपण सारे, आपल्याला म्हणजे सर्वांना मिळून आनंदाने जीवन जगणं. आपण कोणाच्या घरी गेलो, त्यांनी या 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 करून सन्मानपूर्वक बोललो तर बरं वाटतं. नाही एक जण व्यक्ती तुम्ही आतमध्ये तो बघितला आणि परत तोंड फिरून निघून गेला, कशाला आलो म्हणा, आपण म्हणतो अरे कशाला आलो मी इथे, असं वाटतं की नाही. की इथे सन्मानाची आपल्याला प्रत्येकाला गरज असते आणि सन्मानातून आपण सर्वांना धरून ठेवू शकतो. जितका आपण आपल्याकडे सर्वांबद्दल सन्मान असेल किंवा आदर असेल, तितकं आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सर्व गोष्टींमध्ये तसाच आदर व्यक्त होतो. आदर व्यक्त पण होतो बोलण्यातून. प्रत्यक्ष आपण आदर व्यक्त करतो असं म्हणणं वेगळं, आणि त्या बोलण्यातून आदर व्यक्त होणंही वेगळं असतं. म्हणून आदर आणि त्याबरोबर आपली जबाबदारी आपण सांभाळली पाहिजे. आपण जर कार्यक्रमाला बोलवलं आणि आपणच कोणाचं स्वागत नाही केलं, जो कार्यक्रमाचा यजमान आहे त्याने जर स्वागत नाही केलं तर तो ज्याला बोलवलं त्याला खरं म्हणजे अपमानच झाल्यासारखं असतं. असं पण होतं. काही लोक मुद्दा अपमान करण्याचं दुर्लक्ष करतात, बोलून सुद्धा ते लक्ष देत नाही. हे फार वाईट. जर आपण सन्मानपूर्वक बोलवलंय तर त्याचं सन्मानपूर्वक त्याच्याशी वागताही आलं पाहिजे आणि तिथे आपल्याला त्याला सांभाळताही आलं पाहिजे. मग सांभाळणं ही तितकीच महत्वाची गोष्ट असते. म्हणून आपली जी जबाबदारी म्हणतो ना, जबाबदारीच्या सगळ्या गोष्टीत वेळेवर पोहोचणं, वेळेवर सगळ्या गोष्टीचं जिथे ज्यावर जे जे केलं ते आपल्याला केलंच पाहिजे, या अंगाने आपण निश्चयी असणं, आणि त्या निश्चयातून आपण सगळ्यांबद्दल आदर व्यक्त ज्या होतो त्यात सगळ्यांना आनंद मिळतो, सगळेजण आनंदी होतात. मग तो कार्यक्रम छान झाला असं जेव्हा म्हणतात तर कधी होतं, प्रत्येकाचा तिथे सन्मान झाला असेल तो कार्यक्रम छान झाला. खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात, पण खाण्यापिण्यापेक्षा खाणंपिणं खूप चांगलं आणि अपमान तिथे असेल तर कोण खाईल. साधी गोष्ट आहे. किती पण बोलणारा तुमचा सन्मान करत नाही तर तुम्ही मला बाबा इथं निघून गेलेलं बरं, इथं थांबण्यात काय अर्थ नाही, भांडण्याचं कारण नाही, पण निघून गेलेलं बरं. मग काही मंडळी अशा न जेवता वगैरे निघून जातात का, तिथे त्यांचा अपमान झालेला असं जे ती मंडळी थांबवत नाहीत. म्हणून हा साधी गोष्ट आहे की आपल्याला जर आनंदाने जीवन जगायचं आहे सर्वांना, आपणा सर्वांना, फक्त एका व्यक्तीला नाही म्हणत, तर त्या व्यक्तीने आणि समोरच्या व्यक्तीने, सर्व व्यक्तीने एकमेकाबद्दल सन्मान व्यक्त करता आला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने
जबाबदारीने राहता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी जबाबदारीने आपल्याला पाहता आली पाहिजे. की जबाबदारी म्हणजे इथे सांभाळणं आलं, मन सांभाळणं आलं, सन्मान करणं सुद्धा आलं, किंवा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीत समोरच्याला काही दुःख होणार नाही याची काळजी घेतली गेली तर तिथे सांभाळणं हा प्रकार तो म्हणजे ती जबाबदारी आपली आहे. आणि ही जबाबदारी माणसाला जेव्हा कळते तर तो समाज म्हणजे सगळ्या व्यक्तींना जर समाजातला कळला तर तो समाज शहाणा असतो. अख्खं सामाजिक अंतर्मन तिथे शहाणपणाने भरलं जातं. तिथे चांगली व्हायब्रेशन निर्माण होतात आणि तिथे आनंदी आनंद असतो. म्हणून आपल्याकडे जो उत्सव जे केले जाते ते उत्सव सुद्धा ह्यासाठीच केले जातात. एक अगदी देवाच्या नावाकडे जरी केलेला उत्सव प्रत्येकाचा सन्मान केला जातो हे पहिलं लक्षात घ्या. उत्सवामध्ये सन्मान दिला गेला पाहिजे आणि सन्मान दिल्या गेल्यातून तो आनंद होतो. म्हणून उत्सव सुद्धा सन्मान देण्यासाठी असतात. एकमेकांनी सन्मानपूर्वक वागवलं पाहिजे यासाठी उत्सव आहेत. हे उत्सवाचं गुह्य रूप आहे. आपण उत्सवासाठी आता काय म्हणतो पूजा अर्चा करतो, यज्ञयाग करतो, तर त्या काळात ते जे काय आहे जे काही विधी आहेत त्या केल्या तरी नंतर तिथून उठून जेव्हा आपण सर्वांचे संबंध येतो सर्वांचं ते स्वागत करत असतो, त्यांचा आपण सन्मान करत असतो, असं सगळं आपलं होत असतं. म्हणून जबाबदारी आणि सन्मान ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर तिसरं म्हणजे आपल्याकडे सहजपणे ह्या विचारांच्या अधिष्ठानावर म्हणजे सद्भावनेच्या अधिष्ठानावर आपल्याकडे प्रत्येकाशी सहज चांगले विचार निर्माण होणं. त्याच्याबद्दल कोणते अनिष्ट चिंतन म्हणजे चांगलं चिंतन थोडक्यात सहज पण चिंतन असलं पाहिजे की हे सगळं जे जीवन आहे ते आनंदाने जगण्यासाठी म्हणून प्रत्येकाला आनंद मिळालाच पाहिजे. आणि त्यासाठी आपण नेमक्या कशा गोष्टी आपल्याला व्हायला हव्यात ह्याचं जेव्हा आपण चिंतन करतो ना तर सहजपणे त्या आपल्या जीवनात प्रगट व्हायला लागतात आणि त्याच्यातून आनंद होतो. म्हणून इथे सर्व पूर्वीच्या काळाच्या ज्या गोष्टी बोलल्या की राजे महाराजे होते, राजे महाराजांकडे जाताना लोक कसा सन्मान व्यक्त करायचे, कसं अगदी त्या पद्धतीने त्या सन्मानाच्या अंगाने ते आदरपूर्वक बोलायचे. आता राजे महाराजे गेले पण आपण पण राजे महाराजेच आहोत म्हणायचं. समोरचा जो आहे तो राजा महाराज, त्याच्याशी आपण तितक्याच प्रेमाने आपलेपणात वागायला लागलो आपल्याला आनंदात जगता येतं. म्हणून चिंतनच असं पाहिजे की आपण सारे आनंदाने जीवन जगूया. ही जी भावना आहे ती सतत आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आपल्या समोर येणाऱ्या माणसाला आपण आनंद दिला पाहिजे. ही जेव्हा भावना आपल्याकडे सतत असेल या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सहज व्हायला लागतात. आनंद द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचंय, सद्भावनेतून बोलायचंय, सद्भावनेतून वागायचंय. चांगल्या गोष्टी आपल्याला कशा होतो ही जबाबदारी आपण आपली सांभाळायची आहे. आणि हे सगळं सांभाळायला लागलं की आनंद होतो. म्हणून आपण साधे आनंद जीवन जगूया यासाठी खूप काही कष्ट केले पाहिजे असं नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याबरोबर सगळेजण आनंदाने कसे राहतील ह्या अंगाने जेव्हा आपण ह्या गोष्टी करायला लागतो की सन्मान देणं म्हणा, जबाबदारी सांभाळणं म्हणा, एकमेकाचं मन सांभाळणं म्हणा, ऐन वेळेला तिथे कुठेही आपण एकमेकाला अगदी मदत जिथे आवश्यक आहे तिथे मदत करत असतो. कोणते जर अडकला कुठे जर पाय अडकला त्याला धरायचा प्रयत्न जसा आपण करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जेव्हा एक दिलाने जवळ येतो आणि त्यावेळेला आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. लक्षात घ्या. म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी सागरांना घेऊन आनंदाने जीवन जगायचं. परत लक्षात कार्यक्रम वगैरे जे आपण निर्णय सण म्हणतो, उत्सव म्हणतो, हे सगळं सर्वांनी मिळून आनंद साजरा करण्यासाठी ते आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी ते उत्सव तयार केलेले आहेत. जाणीवपूर्वक वर्षातले अनेक उत्सव की जिथे एकत्र येतील मंडळी आणि एकत्र येऊन तो उत्सव साजरा करतील तेव्हा ते एकमेकांशी चांगले वागतील, चांगल्याप्रमाणे बोलतील आणि त्यामुळे तिथे आनंद मिळतो. म्हणून सण म्हटलं की आनंद असतो, दिवाळी म्हटलं की आनंद असतो. कारण ह्या आनंदातून विचारातून माणसाचे जीवन जगायला लागतात तर सहजपणे आनंद जीवन जगता येतं. म्हणून सगळीकडे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण वेळेवर पोहोचणं आणि वेळेचं नियोजन करणं ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. जबाबदारी म्हणजे काय, वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे.
आपल्याकडे वेळ भरपूर आहे, पण तो वेळ आपण जर फुकट घालत असो, जे चांगल्या गोष्टी करण्याशिवाय इतर ज्या इतक्या महत्वाच्या नाहीत, पण तिथे आपण वेळ घालवत बसतो. आणि त्या ज्या वेळ घालवत बसतो त्यावेळेला सुद्धा आपण चांगल्या गोष्टीने मुक्तो. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी आपल्या वेळेचं नियोजन आणि जो वेळ मोकळा असं वाटतो त्या वेळेमध्ये आपल्याला चांगल्या गोष्टींचं वाचन, श्रवण, चिंतन ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे एक लक्षात घ्या की त्या काही माणसांकडे वेळ भरपूर असतो, काही माणसांकडे वेळ कमी असतो. मग त्यांनी दोघांनी वेळेचं नियोजन केलं पाहिजे की त्या नियोजनातून प्रत्येक ठिकाणी वेळेला आपण कसं वागलं पाहिजे हे कळलं पाहिजे. जोपर्यंत वागलं पाहिजे कसं हे कळत नाही ना, तोपर्यंत तिथे तो समाज राहणार नाही. जो तो आपापल्या पद्धतीने वागतोय, कसाही वागतोय, कोणी कोणाला विचारत नाही, असं असेल तर काय होईल? तर आनंद राहणार नाही. आनंदासाठी हे एकत्र राहणं हे फार महत्वाचं आहे. एकत्र येणं म्हणजे मनाने एकत्र येणं, एकमेकाचं. त्यासाठी हे सगळे समारंभ म्हणा की आपण वाढदिवस साजरा करतो, वाढदिवस साजरा करताना आपण लोकांना बोलवतो आणि तो आनंद साजरा करून त्यासाठी आपण थोडा खर्चही करतो. म्हणजे हे सगळं का करतो? आपण आनंद व्यक्त करण्यासाठी. म्हणून इथे आहे छोटीशी गोष्ट की वेळेला, कोणत्या वेळेला कशी ती वेळ सांभाळायची हे कळलं पाहिजे. आणि जी आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेचं नियोजन करून अधिकाधिक लोकांना उपयुक्त कसं व्हायचं हे कळलं पाहिजे. हे जर कळलं तर आपण सहज आनंदाने जीवन जगायला लागतो आणि सर्वांनी असंच आनंदाने जीवन जगावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.